पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोप दौऱ्यावर जात आहेत। UAE मधून मोदी युरोपमधल्या 4 देशांचा दौरा करतील। 15 ते 17 मे दरम्यान ते नेदरलँड्स आणि स्वीडन या देशांचा दौरा करतील। 17 ते 19 मे दरम्यान पंतप्रधान मोदी नॉर्वेचा दौरा करणार आहेत आणि 19-20 रोजी पंतप्रधानांचा इटली दौरा असेल। आणि यानंतर आणखीन एक मोठी बातमी येते। सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीशी अंतर्गत कुरबुरी आहे अशी चर्चा आहे, कारण नव्यानं जी कार्यकारिणी निवडणूक आयोगाला देण्यात आली त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर पुन्हा एकदा पदाचा उल्लेख नव्हता, त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीची चिन्ह असल्याची चर्चा होती। आणि या सगळ्यात सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे। सिल्वर ओक वरती जाऊन तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली असं सध्या तटकरे यांनी जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडणाऱ्या घडामोडी पाहता तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेणं हे अतिशय सूचक मानलं जातं। सुनील तटकरे यांना या भेटी संदर्भात विचारलं असता शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण सिल्वर ओकवर गेलो होतो असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी आहे, सुनील तटकरे यांच्या नावासमोर कार्यकारिणीच्या यादीमध्ये पदाचा उल्लेख नसणं हे सगळं पाहता, अंतर्गत घडामोडी कुरबुरी पाहता सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात, भुवया उंचावल्या गेल्या। नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणीची यादी नव्यानं समोर आलेली होती, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नव्हता। इतर सर्व सदस्यांच्या नावापुढे पदं होती। मात्र हे कारकुनाच्या चुकीमुळे घडलेला प्रकार आहे असं सुनेत्रा पवार यांनी यावर सांगितलेलं होतं। मात्र तरी सुद्धा दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यामुळे त्या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या होतीये। विठोबा सावंत आमचे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। विठोबा, अशा प्रकारे म्हणजे ज्या चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत कुरबुरींच्या आहेत ते पाहता सुनील तटकरे आणि शरद पवारांची ही भेट काय अर्थ काढायचा याचा? स्वाभाविकच खूप दिवसानंतर आणि दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू असताना, विशेषतः राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला तटकरे जोरदार विरोध करत असताना ही भेट अचानक झाली, त्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होणं स्वाभाविक आहे। अर्थात तटकरे आज अचानक सिल्वर ओकला म्हणजे शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेटीला गेले आणि भेटून जेव्हा ते परतले तेव्हा त्यांनी स्पष्ट केलंय की ही भेट काही कोणत्याही राजकीय कारणासाठी नव्हती, तर केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण गेलो होतो। गेले अनेक दिवस आपण त्यांच्याकडे वेळ मागत होतो। ते मधल्या काळामध्ये बीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं, त्यांना उपचार घेत होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती। आज ती मिळाली, आज आपल्याला वेळ होता, त्यांनाही वेळ होता, त्यामुळे आपण भेटलो। असं असलं तरी स्वाभाविकपणे त्यांचं जुनं नातं आहे, जुने संबंध आहेत, त्यामुळे ती भेट त्यासाठी निश्चितच असू शकते। पण दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर त्याच्यावर राजकीय चर्चा होणारच नाही असंही म्हणता येणार नाही, त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। विशेषतः अजित पवार यांच्या म्हणजे विशेष राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत ज्या काही कुरबुरी सुरू आहेत त्याच्यात तटकरे वर्चस्व तर असा जो एक संघर्ष सुरू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे त्याचे अर्थ वेगवेगळे काढले जात आहेत। पण प्रत्यक्षात त्यांनी मात्र ही भेट वैयक्तिक होती, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होतं असं सांगितलं आहे। यावेळी निश्चितच राजकीय चर्चा ही झाली असू शकते। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। आणि माजी मंत्री अनिल पाटील आपल्या सोबत आहेत। अनिल पाटील जी, सध्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कुरबुरी असल्याच्या चर्चा आहेत आणि दुसरीकडे सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला जात आहेत, त्यामुळे साहजिक चर्चा सुरू आहेत, काय अर्थ काढायचा याचा? नाही, नंबर एक की कुरबुरी ही फक्त माध्यमांमधनं आमच्या सारख्याला ऐकायला मिळते। प्रत्यक्षामध्ये प्रत्येक घडामोडीमध्ये तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, सगळे सिनियर नेते जे आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये त्यांचा हस्तक्षेप असतो किंवा त्यांचं मत सुद्धा त्यामध्ये विचारात घेतलं जातं।
दादा ज्या दिवसापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहेत त्या दिवसापासून तटकरे साहेब एक लहान भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि आता वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यापासून तर उपमुख्यमंत्री करण्यापर्यंत आज तटकरे साहेब आणि प्रफुल्लबाई हे दोघंही त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे कुजबूज कुरघोडी असा कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा काही प्रकार मला वाटत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारकुनाने सलग दोनदा चूक करणं आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख नसणं, म्हणजे काय तर कारकुनावर कारवाई वगैरे होणार आहे की काय? आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही एक परवा जे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र होतं त्या पत्राचा अर्थ घेऊन बोलतायत. पण निवडणूक आयोगाने वारंवार जी विचारणा केली आहे, तुमचे ऑफिस बेरर जे असतात म्हणजे तुमच्या कार्यकारिणीमधले जे काही पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या ह्या डिस्ट्रीब्यूट केल्या पाहिजे. ती पक्षाची जबाबदारी असते आणि त्या पद्धतीने पक्षाने ती जबाबदारी वाटलेली आहे. राहिला प्रश्न डावलण्याचा, आता जर का ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार सर्व श्री अधिकार जे असतात ते वर्किंग कमिटीला असतात आणि वर्किंग कमिटीमध्ये प्रफुल्लबाई पण आहेत आणि तटकरे साहेब पण आहेत आणि अन्य अजून दुसरे नेते पण आहेत सगळे. त्यामुळे वर्किंग कमिटी ही सगळ्यात सुप्रीम पॉवर आहे. आता दुसरा तुमचा एक प्रश्न होता की पवार साहेबांकडे आता ते गेलेले आहेत, याचा अर्थ काय काढायचा? तर सरळ याचा अर्थ की पवार साहेब आत्ताच हॉस्पिटल मधनं घरी परत आलेले आहेत. मध्ये ते साताऱ्याला गेले होते त्यामुळे भेट होऊ शकली नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल पाटीलजी, बर ठीक आहे, धन्यवाद अनिल पाटीलजी, आपण पुढारी न्यूजची बोललात त्याबद्दल. आणि स्वतः सुनील तटकरे आपल्या सोबत आहेत. तटकरेजी, आपण शरद पवारांची भेट घेतली त्या बाबतीत आता राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत, नेमकी कशासाठी भेट होती? याच्यामध्ये राजकीय चर्चा असंच काही कारण नाही. आदरणीय साहेब मधल्या काळात देशपांडे हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेपासूनच साहेबांची सदिच्छा भेट घेण्याचं नियोजित होतं. परंतु मी दौऱ्यामध्ये बाहेर होतो, साहेबांनंतर दौऱ्याच्या नंतर बाहेर होते, त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही. आज मी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या समवेतच एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची जी शपथ झाली त्याला उपस्थित होतो. मुंबईमध्ये आलो कारण मला उद्या रितेश राणेंच्या सोबत माझ्या लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम आहेत. परवा माझी दिल्लीला मिटिंग आहे. आज साहेबांना वेळ होता म्हणून त्या ठिकाणी सदिच्छा भेटीसाठी गेलो. त्याच्यात बिलकुल राजकीय अनवर्थ नाही. आम्ही आज वहिनीच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आहोत. एनडीए मजबूत करण्याचा प्रयत्न आमचा पुढच्या कालावधीमध्ये राहणार आहे. बरं, पवार साहेबांची तब्येत कशी आहे, काय म्हणाले तुम्हाला? त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, मात्र या भेटींचा राजकीय अर्थ काढू नये असं स्वतः सुनील तटकरे म्हणतात. मात्र तरी सुद्धा कुठेतरी राजकीय कुजबूज होत असते ज्यावेळेला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये सलग दुसऱ्यांदा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नसतो आणि फक्त कारकुनाची चूक असं मोघम कारण सांगत हे प्रकरण डावललं जातं. त्यावेळेला राजकीय चर्चा ही होणारच आहे.